मुळे जो थोडासा गैरसमज निर्माण झाला त्या बाबतीतले वातावरण गैरसमजाचं राहू नये याच्यासाठी म्हणून आजची अधिकृत जाहिरात ही पक्षाच्याकडनं आमच्या दिलेली आहे। देणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय होता या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं आवश्यक आहे। मनावर पडू देऊ नका। राऊतांची संगत ज्यांना ज्यांना लागली त्यांची काय स्थिती झाली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि तुम्ही काय डायग्नोस्टिक सेंटर काढलेलं नाही। 3 दिवस पूर्ण बंद करण्याचा सल्ला हा वैद्यकीय त्यांच्या तज्ञांनी दिलेला आहे। त्यामुळे याला राजकीय वळण कुणीही देऊ नये। काल जवळपास अर्धा दिवस असं कुठेही आम्हाला जाणवलं नाही। त्यांनी सुद्धा निश्चितपणानं कारण त्यांना सुद्धा कल्पना आहे याची की आम्ही पक्षाकडनं ही जाहिरात दिलेली नाही। काल आम्ही त्यांना या गोष्टी मी स्वतः सांगितल्या। काल झालेली जाहिरातींची चूक आज सुधारली असल्याचं चित्र जे आहे ते सर्व वर्तमानपत्रात दिसतंय। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काल झालेली चूक आज सुधारली असं दिसतंय। पहा, मुळातच ही चूक आमच्याकडनं झालेली नव्हती। कालही मी याच्यावरती स्पष्टीकरण दिलं। माननीय केसरकर साहेबांनी स्पष्टीकरण दिलं की काल जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती ती आमच्या पक्षाकडनं आम्ही दिलेली नव्हती। ती त्रयस्थ व्यक्तीनं जी व्यक्ती आम्हाला माहिती नाही अशा अज्ञात व्यक्तीनं ती जाहिरात दिलेली होती। आम्ही सुद्धा त्याची माहिती घेतो की ही जाहिरात कोणाकडनं गेली। त्यामुळे पहिल्यांदा कालच्या जाहिरातीचा थेट शिवसेना पक्षाशी त्याचा संबंध नव्हता। राहिला प्रश्न आज आलेल्या जाहिरातीचा, तर कालच्या जाहिरातीमुळं जो थोडासा गैरसमज निर्माण झाला त्या बाबतीतले वातावरण गैरसमजाचं राहू नये याच्यासाठी म्हणून आजची अधिकृत जाहिरात ही पक्षाच्याकडनं आमच्या दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आमच्याबरोबर असणारे मित्र पक्ष यांना जी 50% जवळपास किंवा 50% पुढची पसंती त्या सर्वेमध्ये दिसते आहे त्याचा उल्लेख केलेला आहे। मी वारंवार सांगतो आहे की आम्ही एका ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारावरती ही 2.5 वर्ष खंडित झालेली युती पुनरुज्जीवित करून पुढे चाललेलो आहोत। ही युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब, वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराची युती घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। ही अशीच कायम राहील आणि त्यामुळं अशा ज्या गोष्टी अनावधानानं त्रयस्थ व्यक्तीकडनं जरी घडल्या असतील तरी त्या बाबतीत गैरसमजाचं वातावरण राहू नये। लोकांच्यामध्ये, समाजामध्ये, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुस्पष्टता यावी म्हणून करता पक्षाकडनं आजची अधिकृत जाहिरात दिली। सर्वात महत्त्वाचं आहे की सरकार जवळपास सरकारमध्ये वितुष्ट आणण्यासाठी, 2 पक्षांमध्ये वितुष्ट आणण्यासाठी कोणी जर मिठाचा खडा टाकत असेल आणि अशा जाहिराती देत असेल तर अशा विरोधात कारवाई देखील होणं अत्यंत गरजेचं आहे। पण तशी काय कारवाई होताना दिसत नाही। त्याची माहिती आम्ही घेतो आहे। कालसुद्धा या बाबतीत आम्ही जेव्हा काही ठराविक मंत्री आम्ही चर्चा करत होतो तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली की नेमकी ही जाहिरात कोणी दिली, देणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय होता या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं आवश्यक आहे। त्यामुळे आमच्या पक्ष यंत्रणेकडनं आम्ही त्याची स्वतंत्रपणानं माहिती घ्यायचं काम सुरू केलेलं आहे। लवकरच ती माहिती सविस्तर आमच्याकडे प्राप्त होईल। रोहित पवारांनी या जाहिरातीवर एक मोठी टीका केली आहे। काल कोल्हापूरला उपमुख्यमंत्री गेले नाही, कुठेतरी कानाला जखम नाही झाली, मनाला झालेली आहे। रोहित पवार आमदार आहेत पहिल्या टर्मचे विधानसभेतले आणि ते राऊत जे बोलले सकाळी, राऊत पण असंच काहीतरी बोलले। मी सुद्धा मगाशी थोडंसं वाहिन्यांवरती बघितलं, राऊत बोलले त्यांचं रिपिटेशन हे रोहित पवारांनी केलं। रोहित पवार आमचे मित्र आहेत, नवीन आमदार आहेत, अजून बराच कालावधी त्यांना पूर्ण करायचा आहे। माझी त्यांना मित्र म्हणून माझा सल्ला राहील की राऊतांची वाक्य जास्त तुमच्या कानावर पडू देऊ नका। राऊतांची संगत ज्यांना ज्यांना लागली त्यांची काय स्थिती झाली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि तुम्ही काय डायग्नोस्टिक सेंटर काढलेलं नाही म्हणावं की कानाला नाही इजा झाली, कशाला इजा झाली। त्यामुळं तुम्ही विनाकारण रोहित पवारांनी अशा गोष्टींमध्ये फार लक्ष देऊ नये। तुमचं काम तुम्ही करा। आम्ही काम महायुतीचं चांगलं करतो आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यालयाकडनं, माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं हे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कानाची थोडासा त्रास झाल्यामुळं त्यांना हवाई प्रवास 3 दिवस पूर्ण बंद करण्याचा सल्ला हा वैद्यकीय त्यांच्या तज्ञांनी दिलेला आहे। त्यामुळे याला राजकीय वळण कुणीही देऊ नये। काल जवळपास अर्धा दिवस 11 वाजल्यापासून कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर सुद्धा बराच वेळ आम्ही सर्व मंत्री, CM साहेब, DCM साहेब आम्ही एकत्र होतो।
खेळीमेळीमध्ये सगळी चर्चा झाली, कुठंही वाद नाही, कुठंही विवाद नाही, कुठंही नाराजी नाही. त्यामुळं असा किती प्रयत्न रोहित पवारांनी केला काय, संजय राऊतांनी केला काय किंवा आणि कुणी केला काय, त्यांनी त्यांचे प्रयत्न करत राहावे. आमच्यावरती त्याचा शून्य परिणाम होणार आहे. याची सुरुवात कुठेतरी कल्याण डोंबिवली लोकसभा पासून झाल्याचा वाद जो आहे तो पुढे मोठा होताना दिसतोय. नक्की ती जे मुख्य वाद आहे तो वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्ष काय प्रयत्न करणार आहे का? याच्या बाबतीत काल चर्चा झालेली आहे आणि काल असं स्पष्ट ठरलेलं आहे की असे जे महत्त्वाचे विषय आहेत, धोरणात्मक विषय आहेत, राज्यस्तरावरचे विषय आहेत, याच्यासाठीची एक समन्वय समिती दोन्ही पक्षाकडल्या प्रमुख नेत्यांची ही माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय ही या ठिकाणी गठीत करणार आहेत. असे सगळे विषय राज्यस्तरावरचे हे त्या समन्वय समितीकडे जातील. त्यामुळं आता समन्वय समिती गठीत होईपर्यंत अशा विषयांच्यावरती कुणीही अधिकृत भाष्य करू नये असे काल या ठिकाणी चर्चा झाली असल्यामुळं लवकरच समन्वय समिती गठीत होईल. ती झाल्यानंतर जे कोणी सन्मान्य सदस्य त्या समन्वय समितीचे असतील ते याच्यामध्ये लक्ष घालतील. पण आम्ही 48 जागा ज्या लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुती माननीय शिंदेसाहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र हातात हात घालून लढू आणि मागच्यापेक्षा जास्त जागा जिंकू असं नियोजन आम्ही महायुतीमध्ये केलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही जो वादावर पडदा टाकण्याचं म्हणतायत देवेंद्र फडणवीस ते समजून घेतील असं वाटतं का? नक्की समजून घेतील. कारण काल मी मगाशी म्हटलं तसं काल जवळपास अर्धा दिवस आम्ही सगळे एकत्र होतो. कुठंही माननीय फडणवीस साहेबांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये असं कुठंही आम्हाला जाणवलं नाही. त्यांनीसुद्धा निश्चितपणानं, कारण त्यांनासुद्धा कल्पना आहे याची की आम्ही पक्षाकडनं ही जाहिरात दिलेली नाही. काल आम्ही त्यांना या गोष्टी मी स्वतः सांगितल्या, माननीय केसरकर साहेबांनी सांगितल्या. त्यामुळे निश्चितपणे ते समजून घेतील आणि आम्हाला युती टिकवायची आहे. छोट्या छोट्या अशा त्रयस्थ माणसाकडनं घडलेल्या बाबींमुळं आमच्या महायुतीमध्ये कसलाही बेबनाव येणार नाही. आम्ही एकमेकांना समजून घेऊ आणि आमचा उद्दिष्ट एकच आहे की 2024च्या निवडणुकीला माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करायसाठी मागच्या वेळपेक्षा जास्त जागा लोकसभेच्या महाराष्ट्रातनं निवडून आणायच्या हा एकच उद्देश घेऊन आम्ही शिंदेसाहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे चाललेलो आहे आणि ते पूर्ण करण्याचं एकच ध्येय, एकच उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. नक्कीच या जाहिरातींवर वादावर जो आहे तो पडदा पडला आहे आणि तो एक देवेंद्र फडणवीस ही संपूर्ण भूमिका जी आमची ती समजून घेतील असा आशावाद जो आहे तो शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स हब मुंबई.